यस्य नास्ति निजा प्रज्ञा केवलं तु बहुश्रुत न स जानाति शास्त्रार्थं दर्वी सुपरसानिव. किती छान सुभाषित आहे पहा. काय सांगितलं याच्यामध्ये की असा जो माणूस असतो की ज्याला स्वतःची बुद्धी नाही, तो कितीही पंडित असू दे, म्हणजे विद्वान अशा अर्थाने की ज्यांनी खूप वाचन केलेलं आहे, पाठांतर केलेलं आहे, पण त्याचा व्यवहारामध्ये ज्याला उपयोग करता येत नाही, तर त्याच्यासाठी ती विद्या व्यर्थ आहे. आणि मग ती विद्या कशी ठरते? एखाद्या आमटीमध्ये किंवा चवदार पदार्थामध्ये बुडवलेली पळी असावी किंवा डाव असावा. त्या चवीचा या वस्तूंना जसा आनंद घेता येत नाही, तशी खरी विद्या या लोकांना कधीच समजत नाही. मला एक छोटीशी गोष्ट आठवते हां. एकदा शिक्षक वर्गात विचारतात की 10 मेंढ्या समजा चरतायत बरं का, तर 2 बाहेर निघून गेल्या तर किती मेंढ्या उरतील? तर प्रश्नच मुळात चुकीचा होता, तर तुमच्या लक्षात येईल. तर मुलं एका सुरामध्ये उत्तर देतात की 8 मेंढ्या उरतील. तर शिक्षक सुद्धा बरोबर वगैरे म्हणेपर्यंत एक मुलगा म्हणतो, नाही नाही गुरुजी, एकही मेंढी उरणार नाही. म्हणे कसं काय रे, सगळ्यांचं एक उत्तर आहे तुझं भलतंच उत्तर, असं काय? तर तो म्हणतो, नाही नाही मी मेंढ्या चरायला जातो ना, मला माहिती आहे म्हणे. काय माहिती आहे तुला? तर म्हणे अहो 2 काय, एक जरी मेंढी बाहेर गेली ना, सगळ्या तिच्या मागे मागे जातात. त्यामुळे एक मेंढी जरी गेली तरी तिथे एकही मेंढी राहणार नाही. त्यामुळे 2 मेंढ्या गेल्यावर सुद्धा तिथे एकही मेंढी शिल्लक राहणार नाही. हेच खरं उत्तर आहे आणि मी तुम्हाला करून दाखवतो. आणि त्यांनी तसं दाखवलं आणि मग गुरुजींनाही ते पटलं. त्यामुळे पाठ्यपुस्तकातलं शिक्षण किंवा पुस्तकी ज्ञान आणि व्यवहारातलं शिक्षण याच्यामध्ये यामुळेच अशी तफावत दिसते. आणि त्यामुळे पुस्तकी शिक्षणाला व्यवहार ज्ञानाची जोड ही द्यायलाच हवी. तुम्हालाही पटतंय ना? पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.